श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. श्री सूक्त अनुष्ठान किंवा व्रत कसं करावं? आपल्या घरावरील आर्थिक संकट दूर करणारं, दारिद्र्यनाशक, कर्जमुक्ती देणारं, नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करून त्यामध्ये स्थैर्य आणणारं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी चंचल असते या लक्ष्मीला स्थिर करणारं असं हे अत्यंत प्रभावी असं अनुष्ठान आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला शक्य होईल नव्हे प्रत्येकानं श्री सूक्ताचं हे अनुष्ठान अवश्य करावं. माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, आरोग्य नांदेल, सर्व गोष्टींची भरभराट होईल. श्री सूक्ताचं हे अनुष्ठान कसं करावं, कोणी करावं, त्याचं महत्त्व काय, कोणते नियम पाळावेत, या दरम्यान कोणती स्तोत्र मंत्र पठण करावं, पूजा कशी मांडावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी अवश्य विचारा. आपल्या सर्वांना माहिती आहे की देवी उपासनेमध्ये शक्ती सामावलेली आहे आणि हीच शक्ती ज्यावेळी आपण प्रपंच करताना, आपल्या प्रापंचिक अडचणी सोडवताना कुठलीही देवी उपासनेमधील सेवा करतो, स्तोत्रपठण करतो किंवा मंत्रपठण करतो, त्यावेळी या शक्तीमुळं या समस्यांचं, या संकटांचं निवारण होतं नव्हे, या समस्या समूळ नष्ट होतात. देवीची अनेक रूपे आहेत. धनसंपत्ती देणारी माता लक्ष्मी, विद्या देणारी माता सरस्वती, स्त्रियांना सौभाग्य देणारी माता पार्वती, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची समृद्धी देणारी अन्नपूर्णा माता, अशा अनेक देवी रूपांची ज्या वेळेला पूजा आराधना केली जाते त्यामध्ये श्री सूक्ताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री सूक्ताच्या मनोभावे पठनानं किंवा श्रवणानं ही देवी रूप प्रसन्न होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे आर्थिक परिस्थिती सुधरत नाही, घरामध्ये पैशाची आवक होते परंतु पैसा टिकत नाही, काही ना काही खर्च निघतो किंवा कर्ज फिटत नाही, बऱ्याच जणांचे पैसे काही ठिकाणी अडकलेले आहेत, ते पैसे परत मिळण्याकरता, कर्ज फिटण्यासाठी, त्याचप्रमाणे आर्थिक आवक वाढण्यासाठी, घरामध्ये पैसा टिकण्यासाठी, नोकरी व्यवसायातील समस्यांचं निवारण होण्यासाठी श्री सूक्ताचं हे प्रभावी अनुष्ठान आपण सर्वांनी अवश्य करावं. माता लक्ष्मीची सेवा आराधना करताना श्री सूक्ताचं हे संकल्पित अनुष्ठान फक्त आपली आर्थिक समस्या निवारण करणार नाही, तर आपल्या प्रापंचिक इतर ज्या समस्या असतात त्याचं देखील निवारण होईल. आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य नांदेल, सर्व जे सदस्य असतात त्यांचं विविध संकटांपासून, रोगांपासून, आजारांपासून संरक्षण होईल. श्री सूक्ताचं हे अनुष्ठान कोण करू शकतं? स्त्री किंवा पुरुष कोणीही हे अनुष्ठान करू शकतं. यामध्ये महत्त्वाचे नियम आहेत. अनुष्ठान सुरू असताना आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, मांसाहार, मद्यपान वर्ज्य करायचं आहे, घरामध्ये शुचिर्भूतता, स्वच्छता ठेवायची, कारण माता लक्ष्मीला आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वच्छता आवडते. श्री सूक्ताच्या या अनुष्ठानाचा कालावधी आहे 16 दिवसांचा. 16 दिवस आपल्याला हे विशिष्ट नियम पाळायचे आहेत. महिलांच्या बाबतीत या 16 दिवसांमध्ये जर अडचणीमुळं खंड पडला हरकत नाही, तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि नंतर आपलं अनुष्ठान पुढं सुरू ठेवायचं. श्री सूक्ताचं संस्कृत जे पठण आहे बऱ्याच जणांना वाचण्यासाठी अवघड जातं, हरकत नाही, आपण वाचण्याचा प्रयत्न करावा. आपल्या या चॅनलवरती 16 वेळा श्री सूक्ताचं पठण कसं करावं हा व्हिडिओ देखील आहे, तो व्हिडिओ लावून द्या आणि सोबत दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे किंवा कुठल्याही पुस्तकामधलं श्री सूक्ताचं संस्कृतमधील पठण करण्याचा प्रयत्न करावा. सोबत जरी आपण पठण केलं तरी चालेल. उपासनेला किंवा या श्री सूक्ताच्या अनुष्ठानाला सुरुवात कधी करावी? शुक्रवार हा अत्यंत पवित्र वार मानला जातो देवी उपासनेसाठी. मंगळवारी किंवा शुक्रवारी सुरुवात करा. नाही शक्य झालं कुठल्याही दिवशी मनोभावे आपण या अनुष्ठानाला सुरुवात करावी. आता आपण बघूया श्री सूक्ताचं अनुष्ठान कसं करावं, आपल्या घरामध्ये पूजा मांडणी कशी करायची. कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा कोणत्याही दिवशी आपण हे अनुष्ठान सुरू करावं. अनुष्ठान सुरू करताना आपलं घर स्वच्छ करा, देवघराची जागा स्वच्छ करा, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं, एक चौरंग घ्यावा, चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं, त्यावरती आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, फोटो मांडा, नारायणाचा म्हणजेच भगवान विष्णूंचा फोटो असेल तो फोटो ठेवावा. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करा. त्यानंतर आपलं हे कार्य सिद्धीस जावं म्हणून सिद्धिविनायक म्हणजेच विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं पूजन करायचं. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्या,
मूर्तीला शुद्ध पाण्यानं पंचामृतानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती तिची स्थापना करायची. गंधाक्षता फुलं वाहून गणपती बाप्पाची पूजा करा. त्यानंतर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. माता लक्ष्मीचं मनोमन स्मरण करा. आपली आर्थिक समस्या, जी समस्या असेल ती समस्या बोलून दाखवायची आणि विनंती करायची की मी तुझं हे जे अनुष्ठान आहे, श्रीसुक्ताचं अनुष्ठान आहे, हे अनुष्ठान मनोभावे करेल. माझ्या या समस्येचं निवारण करावं. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, या मूर्तीला तामणामध्ये घेऊन पंचामृतानं शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. श्रीसुक्ताचं पठण करून त्या मूर्तीला अभिषेक करा आणि मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती तिची स्थापना करायची. हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं. आपल्या देवघरात जर श्रीयंत्र असेल, श्रीयंत्राला देखील या दिवशी तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्यानं पंचामृतानं स्नान घालायचं. श्रीयंत्र स्वच्छ पुसून श्रीयंत्राची देखील चौरंगावरती स्थापना करा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ही पूजा आपल्याला फक्त व्रत सुरू करताना, अनुष्ठान सुरू करताना पहिल्या दिवशी करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा हळद कुंकू वाहून उचलून घेतली तरी चालेल. पठण मात्र सुरू ठेवावं. अशा रीतीनं पहिल्या दिवशी पूजा झाल्यानंतर आता आपण वाचन करायला सुरुवात करणार आहोत. श्रीसुक्ताचं आपल्याला सलग 16 दिवस 16 वेळा वाचन करायचं आहे. म्हणजेच समजा आपण एखाद्या शुक्रवारी या व्रताला किंवा अनुष्ठानाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी अशा रीतीनं पूजा करायची. पूजा झाल्यानंतर 16 वेळा आपल्याला श्रीसुक्त रोज पठण करायचं. असं आपल्याला सलग 16 दिवस करायचं आहे. एका बैठकीत जर आपण श्रीसुक्ताचं 16 वेळा पठण केलं अतिउत्तम. ज्यांना शक्य नाही त्यांनी थांबून जरी केलं तरी चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचं, एक पाठ करत असताना मध्ये उठू नका. म्हणजेच आपण एक पाठ केला, 2 पाठ केले, एका बैठकीत 3 केले, थोड्या वेळानं पुन्हा बसले, परत 3 पाठ केले असं चालेल. परंतु एक पाठ अर्धवट सोडून उठू नका. पाठ पूर्ण करायचा. असे आपल्याला सलग 16 दिवस श्रीसुक्ताचे 16 पाठ करायचे आहेत. श्रीसुक्ताचे 16 पाठ किंवा श्रीसुक्ताची 16 आवर्तनं आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे. आपण तो ऐकून सोबत पठण करा. म्हणजे आपल्याला पठण करणं सोपं जाईल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पूजा फक्त आपल्याला पहिल्या दिवशीच मांडायची आहे. दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घेतली तरी चालेल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी, प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला आपण हे पठण करू शकता. किंवा ज्यांना थांबून पठण करायला जमेल, ज्यांना सलग एका बैठकीत पठण करणं शक्य होणार नाही, त्यांनी दिवसभरात कधीही दुपारी 12 ते 12:30ची वेळ सोडून 16 पाठ पूर्ण करावेत. असं आपल्याला सलग 16 दिवस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. या 16 दिवसात श्रीसुक्तासोबतच दिवसभरात केव्हाही जेव्हा आपल्याला वेळ मिळेल भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र, माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्रीम नमः बीज मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, या मंत्राचं सोबत पठण करा. शक्य होईल तितकं पठण करायचं. 11 वेळेला करा, 21 वेळेला करा. एक माळ जर केली तर अतिउत्तम. अशा रीतीनं 16 दिवस श्रीसुक्ताचं पठण केल्यानंतर आपल्याला या व्रताचं, या अनुष्ठानाचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन केव्हा करावं? आपलं वाचन झाल्यानंतर पुढील जो शुक्रवार येईल त्या दिवशी उद्यापन करावं. उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी माता लक्ष्मीची जी मूर्ती असते त्या मूर्तीला श्रीसुक्तानं अभिषेक करा. श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल, श्रीयंत्राची त्या दिवशी पूजा करावी आणि गोड पदार्थाचा माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, माता लक्ष्मीची आरती करावी, गुरुदेव दत्तांची आरती करा किंवा स्वामींची आरती करा. आरती झाल्यानंतर सवाष्णीला घरी बोलवून तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचं पूजन करायचं. पाद्यपूजन करा, हळद कुंकू लावावं आणि तिची ओटी भरावी. अशा रीतीनं या अनुष्ठानाचं उद्यापन करावं. आणि या दिवशी आपल्याला हवन देखील करायचं आहे. हवन करून या अनुष्ठानाची सांगता करायची. म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी दिवसभरात कधीही आपण हवन अवश्य करावं. हवन केल्यानं श्रीसुक्ताचं जे अनुष्ठान आहे ते सिद्ध होतं. श्रीसुक्ताचं जे हवन असतं, श्रीसुक्ताची प्रत्येक ऋचा वाचून केलेलं जे हवन असतं ते अत्यंत प्रभावी असतं. आणि म्हणूनच या अनुष्ठानाची सांगता आपण हवन करून करा. समजा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला हवन करणं शक्य नसेल, हरकत नाही, कुठल्याही दिवशी हवन आपण अवश्य करावं. आता हवन कसं करावं? आपल्या या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत, तरी मी आपल्याला सांगेल. हवन करताना हवनकुंड घ्यावं किंवा एखादी कुंडी घेतली तरी चालेल. त्यामध्ये गौरी, कापूर, नारळाच्या शेंड्या वापरून हवनकुंड प्रज्वलित करायचं. शुद्ध तुपानेच आपल्याला आहुती द्यायची आहे.
श्री सुक्ताचं एक वेळा पठण करायचं. प्रत्येक ऋचा झाली की स्वाहाकार करायचा, म्हणजेच ऋचेच्या शेवटी स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणत असताना पळीनं किंवा चमच्यानं शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. जसं ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदोम आवह स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं प्रत्येक ऋचेच्या शेवटी स्वाहाकार करायचा. श्री सुक्ताचं हवन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ओम श्रीम नमः हा मंत्र, भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रत्येक मंत्राचं आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळेला 11 वेळेला केलं तरी चालेल. 11 वेळेला स्वाहाकार करून शुद्ध तुपाची आहुती द्यायची. म्हणजेच श्री स्वामी समर्थ नमस्वाहा, ओम श्रीम नमस्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्वाहा अशा रीतीनं शुद्ध तुपाने आहुती देऊन हे हवन पूर्ण करावं. हवनकुंड तसंच शांत होऊन द्यायचं, पाण्याने विझवायचं नाही. आणि शांत झाल्यानंतर हवनकुंडाची राख जी असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून द्यायची. हवन झाल्यानंतर आपलं हे अनुष्ठान पूर्ण झालं असं समजावं. तर हे श्री सुक्ताचं अनुष्ठान आपण सर्वांनी अवश्य करावं. माता लक्ष्मीच्या कृपेनं आपली सर्व संकट दूर होतील, समस्यांचं निवारण होईल. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर नेहमीच राहील. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.